2 दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाचे असणारे माजी मंत्री आणि आरएसएसचे असणारे प्रमुख जे प्रतिनिधी मंडळ आहे त्या प्रतिनिधी मंडळाचे असणारे प्रमुख कर्नाटकाचे हेगडे अनंत हेगडे यांनी क्लोज डोअर मीटिंगमध्ये जे बंद दरवाजामध्ये आरएसएसच्या कार्यकर्त्यांसमोर बोलत असताना वक्तव्य असं केलं की 400 खासदार आपण जिंकले तर वर्षभरामध्येच आम्ही संविधान बदलू असं विधान त्यांनी केलेलं आहे। आणि काही तासापूर्वी त्यांचं असणारं हे विधान सोशल मीडियावरती व्हायरल होते अशी परिस्थिती आहे। पहिल्यांदा आम्ही असं नमूद करतो की आरएसएसनी 1950 सालीच ही घटना ज्यावेळेस स्वीकारली त्याच वेळेस आम्ही ही घटना मानणार नाही असं वक्तव्य केलंय। आणि मोदींच्या नेतृत्वाखाली आता संविधान बदलण्याचा घाट त्या ठिकाणी घालण्यात आलेला आहे। आरएसएसने अत्यंत चालाकीने ओबीसींच्याच हस्ते ज्या संविधानाने संतांच्या विचारसरणीला एक स्वरूप दिलं, आकार दिला आणि अंमल केला आणि त्याच्याच बरोबर ओबीसीना राजकीय सामाजिक अधिकार मिळाले, नोकरशाहीचे अधिकार मिळाले, त्यांच्याच मार्फत आता घटना बदलण्याची चर्चा पुन्हा सुरुवात झालेली आहे। घटना बदलणं म्हणजे या देशामध्ये अराजकतेला आमंत्रण देणं। कारण का बाबासाहेब एका ठिकाणी असं म्हणाले होते की तुमची किती इच्छा असली की आम्हाला गुलाम करावं, पण आमची इच्छा असली पाहिजे की तुमचे गुलाम आम्ही व्हायला तयार आहोत। तेव्हा प्रत्येक घटक आपला अधिकार शाबूत ठेवण्यासाठी संघर्ष आणि त्या संघर्षातून टकराव आणि त्या टकरावातून अराजकता अशी माजण्याची दाट शक्यता लोकसभेनंतर आहे। त्याच्याच बरोबर आपण पाहिलं असेल तर जी काही आर्थिक रचना (1948) साली मिक्स्ड इकॉनॉमी म्हणजे श्रमिश्र अर्थव्यवस्था म्हणजे प्रायव्हेट सेक्टर पब्लिक सेक्टर या दोघांचं क्षेत्र वाटून देण्यात आलं होतं आणि त्या प्रमाणात त्या समूहाला अर्थव्यवस्थेमध्ये जागा निर्माण करून देण्यात आली होती। भारतीय जनता पक्ष सत्तेवरती आलं, तिथून नुसती खाजगीकरणाची सुरुवात झाली नाही तर मिनिमम शासन असा नवीन जोड त्या ठिकाणी देण्यात आला। म्हणजे इन्शुरन्समधनं विड्रॉल, बँकिंग सेक्टरमधनं विड्रॉवल, हेल्थ सेक्टरमधनं विड्रॉवल। इकॉनॉमिस्ट आहेत
आणि विशेष करून जे फ्युचरिस्टिक इकॉनॉमिक्स चे अभ्यासक आहेत किंवा इकॉनॉमिक्सचे अनालिसिस आहेत, त्यांना आम्ही असणारं आवाहन करतोय की पक्षाने मांडलेली ही भूमिका की उद्याच्या 5 वर्षामध्ये पॉलिटिकल व्यवस्थेबरोबरच भारताला काही झोन्समध्ये डिवाइड करून त्या झोन्सचं कंट्रोल हा कॉर्पोरेटकडे दिला जाणार आहे की नाही आणि तसे संकेत गव्हर्नमेंट पॉलिसीजमधनं प्रकट होतात की नाही याच्यावरती त्यांनी आपलं भाष्य करावं. आरएसएस हे जॉग्राफिकल बाउंड्रीज मानत नाही, तर आरएसएस हे कल्चरल बाउंड्रीज त्या ठिकाणी मानते. आणि म्हणून ज्यांना जॉग्राफिकल बाउंड्रीज मान्यच नाही त्यांना इकॉनॉमिकल बाउंड्रीज याची मान्यता आहे. हा एक गंभीर आणि सिरियस प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. दुर्दैवाने मी जसं मागच्या एका प्रेसमध्ये म्हणालो, 11 तारखेला पुन्हा असणारा काँग्रेसचं शिष्टमंडळ हे इलेक्शन कमिशनला भेट घेणार आहेत. काँग्रेस पक्षाने एकत्र जाण्याच्या ऐवजी पूर्ण ऑपोजिशन पार्टीजला इलेक्शन कमिशनकडे त्यांनी घेऊन गेलं पाहिजे. ईव्हीएम बॅन करा ह्या मागणीसाठी नाही, तर ईव्हीएम बरोबर पेपर ट्रेल हा जो वापरला जातोय तो डायरेक्ट पेटीमध्ये पडतो अशी असणारी आजची प्रथा आहे. तो डायरेक्ट पेटीमध्ये न पडता तो वोटरने बघितला पाहिजे आणि वोटरने मग तो पेटीमध्ये त्या ठिकाणी टाकला पाहिजे. ते जर झालं तर ही जी मॅन्युप्युलेशनची चर्चा जी आहे ती त्या ठिकाणी